देव पहिले कुळाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी भेट घेतील, त्यानंतर ज्या परतीचा प्रवास इथूनच होणार आहे त्याच्यामुळे आलेले भाविक भक्तजन या ठिकाणी नंतर परतीच्या प्रवासावेळी श्रीचं दर्शन घेतील. आणि आता देव चाललेत कुळाचं जे देवस्थान आहे तिकडे. तर नमस्कार मंडळी, आज आहे 12/5 मानकर यात्रेतील देवांचा गाव भेटीचा सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तर मंडळी, भेटीचा सोहळा असा असणार ते म्हणजे देव असतील, देवांसोबत देवतरंग असतील, त्याचबरोबर खामकाठी भाविक भक्तजनसुद्धा असणार आहे. आणि देवांचा जो भेटीचा मार्ग असतो त्या मार्गावरील जी काही देवस्थानं असतील त्या ठिकाणी देव भेट घेतो. त्यानंतर त्या ठिकाणी गारणं वगैरे घातलं जातं आणि ज्या ठिकाणी भाविक भक्तजन हे दर्शनासाठी देवाचे थांबतात त्या ठिकाणी तिथली जी जागा आहे ती जागा धुतली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी सारवली जाते आणि सुबकाची रांगोळीसुद्धा त्या ठिकाणी काढली जाते आणि तिथे ओटी भरण्याची जी काही प्रथा आहे ती या ठिकाणी पार पाडली जाते. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही प्रथा आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलची मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण मंदिरकडे चाललोय आणि त्या ठिकाणी बघूया ही पुढची प्रथा. तर मंडळी, आता आपण आलो आहे श्रीदेव बेताळा मंदिराच्या परिसरामध्ये. श्रीचं दर्शन घेऊया. त्याआधी इच्छित मनोकामना परिपूर्ण करून तुला आढळलं संरक्षण करून तुझ्या अधिरूपाचं साधन केलं. तर मंडळी, श्रीचं दर्शन घ्या हे बघा. आणि या ठिकाणी आता खांब आहेत ना ते सजवले जातात म्हणजे देवतरंग. जे देवतरंग आहेत ना त्यांना आता सजवलं जात आहे आणि त्याचबरोबर त्यांची विधिवत जी काही पूजा आहे ती केली जाणार आहे. यकेशंकर, आपण काय म्हणतो आपण? शास भरली आता. शास ओके. हां, हे बघा मंडळी, यांची आता ना पूजा केली जात आहे. त्यानंतर यांना जे देवतरंग आहेत त्यांना हार वगैरे घालून आपल्या देवसाऱ्यांसोबत आपण जाणार आहोत सर्वजण आता गाव भेटीला. ज्या देवान तू आज म्हणून स्थळ चिरत घडवलंस बारावाडीत नांद घडवता सहस्र रांगोळी आज कोटाळता सहज पूर्वगणे देव पंचाक्षरी गारुडे महाराज समर्था काही आज पूर्वराठी पूर्व मर्यादात महाराज समर्था काही आज विजयादशमी क्षेत्रात गाजवले अंतर काही आज महाराज समर्था कार्तिक मासाकडे काही आज जे काय राठी मर्यादा घालून दिल्याप्रमाणे सदर काही आज महाराज समर्था पूर्वगंताची स्वर्यात.
देवी सातेरी देवीच्या भेटीला देव आले आहेत. देवीचं दर्शन घेऊया. पूर्वे भाराकार पूर्व काळा पूर्वे सुमार धाडेकार मातेई सातेरी रवळनाथ लिंगजन रामन गांगो आडवस कृषिकाचा तो प्रभोस भूमीचो अंधार धसरेचो देवतो आज पंचाक्षरी गरुडे काळ काय पावनाय भावई भगवती आज विठला देवी साळींदर सिद्ध महापुरुष तू आज बाराचो पूर्वस्कळपी फराडी गुरामडचो लिंगदाड साखळ धुंड आज 1232 धोंड्याचो अधिपती आज चतुर्षमेचो मार धाडेकार तू आज आदिमाया आदिशक्ती पूर्व काळा काही तुझ्या चरणाकडे येऊन आत्माता स्मृती काही आज पुरवंताची आसवण येऊन ठेवलेली आहे मसरा तुझ्याकडची काही आज पुरवणी अधिक आत्माता स्मृतीने चंदर तुझ्याकडचोच पूर्व ब्राह्मण पूर्व संबंधीचो अधिकारी काही आज बाराचो पूर्व स्मृतीचो अधिकारी आज माता स्मृती प्रत्येक काही आज तत्वाची आज पुरवणी जोड घडवून महत्वापासनाकडली पुरवणी जोड घडवून काही आज गावाघराकडे असलेली यशदाम तू आज मर्यादेकडे घेऊन तुझे आज राठी भरून घेऊन चालले. मंडळी अशा प्रकारे आता देवानी सातेरी देवीची भेट घेतली. आता आपण संकीने डंकीने या ठिकाणी त्या देवस्थानाला भेट देऊ. समर समर्था तू आज पूर्व गणदेव पंचाक्षरी गरुडी 5 पूर्वे भाराकार पूर्व कळा पूर्वे सुमार धाडेकार तर मंडळी इथे सुद्धा आता देव आलेत. इथे भेट घेतली. पासहाजोह प्रभुआत्मचो अंधार दत्रचो देव पंचाहा क्रियाटे हंदाळ सकुंडह सातिंगसो बारापती गुंडाचो आकार तू आद दत्रचो देव पंचाक्रे हरडाय काहाळ काहाळ पावनाय पावाय भगवती आडटला साईंदर सिद्धा पुरुषाचो पोषण जह पूर्व ब्राह्मण पूर्व संबंध बाराचो पूर्व स्त्रीचो मार दांडेकार अशा प्रकारे देवाने आता सातेरी देवीची भेट घेतली आणि त्यानंतर कुळाचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी आता देव चाललेत. आता इथून डायरेक्ट कुळाचं देवस्थान या ठिकाणी देव भेट घेतील आणि त्यानंतर येताना रिटर्न जे भाविक भक्तजन देवाची आतुरतेने वाट बघत असतात त्या ठिकाणी देव थांबतील. त्यानंतर तिथली महिला असतील, भाविक भक्तजन सर्व असतील, त्या ठिकाणी देवीची ओटी भरतील आणि त्यानंतर देव परत ते श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये येतील. तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या
आता देव येत आहेत आणि देवांचा जो जाण्या येण्याचा जो मार्ग असतो ना, त्याच मार्गाने हे देव येतात आणि परत परतीचा प्रवास करतात. तर मंडळी बघा, या ठिकाणी देव थांबण्याचं ठिकाण आहे. तिकडे बघा रांगोळी काढण्यात आलेली आहे. देव पहिले कुळाचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी भेट घेतील, त्यानंतर ज्या परतीचा प्रवास इथूनच होणार आहे, त्याच्यामुळे आलेले भाविक भक्तजन या ठिकाणी नंतर परतीच्या प्रवासावेळी श्रीचं दर्शन घेतील. आणि आता देव चाललेत कुळाचं जे देवस्थान आहे तिकडे. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे काकाने ही देवाची जायची वाट असलेली त्या ठिकाणी सर्व देवांसोबत आलेल्या भक्तांसाठी पाण्याची सोय सुद्धा करतात. हे बघा दरवर्षी थंड हवं तर थंड किंवा साधं हवं तर साधं. तर मंडळी अशा प्रकारे आता देव येतात. आता आपण जे कुळाचं जे देवस्थान आहे तिथे परिसरामध्ये आता पोचलो आहे. आता त्या ठिकाणी सुद्धा देव भेट घेतील, त्यानंतर तिथे आलेले सर्व भाविक भक्तजन देवाच्या पाया पडतील, त्या देवीची ओटी भरतील आणि त्यानंतर परतीचा प्रवास जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा रात्र होणार आहे. पण ज्या ठिकाणी देव थांबले जाणार त्या ठिकाणी आधीच भाविक भक्तजन देवांची आतुरतेने त्या ठिकाणी वाट बघत असतात. ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आता देव येतात. आता थोड्याच वेळात आता आपण जे कुळाचं देवस्थान आहे त्या ठिकाणी आता आपण पोहोचू आणि त्यानंतर तिथे प्रसाद वगैरे घेऊ आणि आपण परतीच्या प्रवासाला श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये जाऊ. काय मारू लोक काळो पडतो परत एक बघा प्रसाद दिला होता इथे आलेला सर्व भक्तांना.
देवस्थान ज्या ठिकाणी देवानी भेट घेतली. आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे. आता परतीचा जो प्रवास असणार आहे ना, त्या ठिकाणी आपले जे भाविक भक्तजन असणार ते देवाच्या आतुरतेने वाट बघतायत. आणि ज्या ठिकाणी देव थांबण्याचे जे ठिकाण आहे ना, त्या ठिकाणी आता आपल्याला रांगोळी वगैरे आपल्याला बघायला भेटणार आहेत. आणि जवळपासचे जे सर्व भाविक भक्तजन ज्यांना मंदिरापर्यंत जाता येत नाही त्यांच्यासाठी देव हा त्यांच्या दारापर्यंत हा आपल्याला आलेला बघायला भेटणार आहे. पुढे आता वाडीमधील सर्वजण देवाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर देव हे श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये परतीचा प्रवास पूर्ण करतील. सर्व भाविक भक्तजन वाट बघतायत.
मंडळी बघा इथे सोबत अशी रांगोळी काढलेली आहे बघा. आणि आता इथे देव थांबतील, त्यानंतर इथे भाविक भक्तजन ते श्रीचं दर्शन घेतील आणि देवीची ओटी भरतील. तळी कोण घेता? तळी तळे घेतले. तर मंडळी आपण आता नागपुरावरती आलोय. इथे सुद्धा जवळच्या वाडीतील सर्व श्रीचं दर्शन घेण्यासाठी आणि देवीची ओटी भरण्यासाठी थांबलेत. आपण आपल्या वाडीमध्ये आलोय. इथे सुद्धा आहे का गाणी मला कंटाळा येतात. गेला तर मग घरा गेला.
तर मंडळी हे बघा इथे रस्त्यावरती रांगोळी घालण्यात आलेला आहे आणि इथला भाग आहे ना तो सारवलेला आहे बघा शेणाने आणि इथे सुद्धा आतुरतेने वाट बघतो. अशा प्रकारे देवांच्या गावभेटीचा पहिला दिवस हा पूर्णपणे पार पडलेला आहे आणि आता बरोबर 9 वाजत आले आहेत. आपण 4 वाजता देवांबरोबर आपण निघालेलो. तर म्हणजे असा होता छोटासा व्हिडिओ. आपण पुढील दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत की गावभेटीचा दुसरा दिवस. छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत